सन 1927 महाराष्ट्रातील महाड. त्या काळात एक क्रूर प्रथा होती. दलित समाजाला सार्वजनिक तळ्याचं पाणी पिण्याचा हक्क नव्हता. पण एक व्यक्ती होती जी हा अन्याय सहन करणार नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 19 मार्च 1927 रोजी हजारो लोक महाड येथे जमले. बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले, पाणी हे निसर्गाने दिलेले आहे, ते सर्वांचे आहे. आणि मग इतिहास घडला. बाबासाहेब चौदार तळ्याकडे चालत गेले. त्यांनी आपल्या हातात पाणी घेतले आणि ते पाणी पिऊन दाखवले. त्या एका घोटाने शतकानुशतके चालत आलेल्या अन्यायाला आव्हान दिलं. तो फक्त पाण्याचा घोट नव्हता, तो मानवतेचा, स्वाभिमानाचा आणि समानतेचा विजय होता. आणि त्या दिवसापासून महाडच्या चौदार तळ्यावर समतेच्या संघर्षाचा इतिहास लिहिला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हजारो दलितांनी चौदार तळ्यामधून पाणी घेतल्यानंतर समाजात मोठी खळबळ उडाली. काही सनातनी आणि उच्चवर्णीय लोकांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांना वाटलं की दलितांनी तळ्याला स्पर्श केल्यामुळे ते अपवित्र झालं आहे. म्हणून त्यांनी तिथे जाऊन पूजा, मंत्रपठण आणि यज्ञविधी केले. गाईचं दूध, गोमूत्र आणि विविध धार्मिक विधी वापरून तळ्याचं शुद्धीकरण केलं जात आहे असा त्यांचा दावा होता. ही घटना त्या काळातील जातीय भेदभाव किती खोलवर रुजलेला होता हे स्पष्ट दाखवणारी होती. पण बाबासाहेब मागे हटणारे नव्हते. त्यांनी ठामपणे सांगितले, पाणी पिण्याचा अधिकार हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि म्हणूनच महाड सत्याग्रह हा भारतातील समानता आणि स्वाभिमानाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला. मित्रांनो, ज्या समाजात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला जातो, त्या समाजाला बदलण्यासाठी ज्ञान आणि संघर्ष आवश्यक असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचा एक संदेश आजही प्रत्येक तरुणासाठी मार्गदर्शक आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कारण शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे तुमचं भविष्य बदलू शकतं आणि संपूर्ण समाजाला नवी दिशा देऊ शकतं. म्हणून उठा, शिका आणि स्वतःला इतकं सक्षम करा की जगालाही तुमची दखल घ्यावी लागेल.